आज हा एपिफनीचा सण प्रभू आम्ही तुझ्या उपासना मंदिरात पाळत असताना तू आम्हाला कृपापूर्व मार्गदर्शन कर. जे आले त्यांना आशीर्वादित कर, जे निघाले त्यांना सुखरूप वेळेवर घेऊन ये. येशूच्या नावाने आमेन. एपिफनी हा 6 जानेवारी रोजी येतो आणि एपिफनी याचा अर्थ प्रकटीकरण किंवा दर्शन. प्रकटीकरण किंवा दर्शन. ख्रिस्ताने स्वतःला जगासमोर प्रगट केले, मानवांचा तारणारा म्हणून प्रगट केले. त्याची आठवण म्हणून 6 जानेवारी रोजी एपिफनी हा सण मुख्य चर्चेसमधून पाळला जातो किंवा साजरा केला जातो. कारण हे जग हे अंधकारमय जग आहे, पापाने भरभटलेलं हे जग आहे. अशा या अंधारामध्ये, ह्या जगाच्या अंधारामध्ये येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश म्हणून आलेला आम्हाला पाहायला मिळतो. तो या जगाचा प्रकाश म्हणून प्रगटलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर तारा किंवा स्टार ज्याला म्हटलेला आहे, हा पहिला स्टार जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि एपिफनीच्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये लोकांसमोर तारणारा म्हणून प्रगट होण्याच्या दृष्टिकोनातून तारा हा मार्गदर्शन करणारा तारा ठरलेला आहे. दुसरी गोष्ट येशूच्या जीवनामध्ये येते आणि ती म्हणजे यार्देन नदी. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी उघडपणे देवबापाने सांगितलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र म्हणून या ठिकाणी सेवेला त्याने प्रारंभ केलेला आहे. आणि तिसरी घटना आहे येशूच्या जीवनातली जगासमोर प्रगट होण्याची. पहिला आपण पाहिलं ताराच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त जन्मला हे यरुशलेमेत आणि बेथलेहमात कळाले. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की त्याने यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला, आकाश विदीर्ण झाले आणि देवाचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला आणि जगासमोर ते एक प्रगटीकरण येशूचं झालं. आणि तिसरं आहे आणि ते म्हणजे काना येथील लग्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा दैवी येशू आहे, देवापासून आलेला आहे, हे प्रगट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे एपिफनीचे हे 3 भाग आम्हाला पाहायला मिळतात. त्यावरती आपण थोडक्या वेळेमध्ये आज विचार करणार आहे. पहिले आहेत तारा. ज्ञानी लोक जे होते किंवा ज्याला आपण मागी लोक म्हणतो, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने ताऱ्याच्याद्वारे प्रगटीकरण केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. आणि तारण म्हटल्यानंतर हे फक्त मागी लोकांसाठीच होतं असं नाही, तर ते साऱ्या जगासाठी होतं. आणि म्हणून योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये असं लिहितो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र, जगावर प्रीती केली असं म्हटलेलं आहे. मागी हा शब्द जो आहे याला मॅगॉय म्हटलेला आहे, ज्ञानी लोक म्हटलेलं आहे. हे पर्शियावरून आलेले होते आणि हे खूप खगोलशास्त्रज्ञ होते असं आम्हाला ऐतिहासिक पुस्तकांच्या मध्ये पाहायला मिळतं. आणि खगोलशास्त्रज्ञ असल्या कारणाने नभोमंडळामध्ये जे ताऱ्यांची उलाढाल होत असे, नवीन तारे उदयास येत असतात. आणि विशेष करून त्या दिवसामध्ये या जगामध्ये जर एखादा राजा जन्मला तर एक विशिष्ट प्रकारचा तारा त्यांना नभोमंडळामध्ये दिसत असे. आणि जो या मागी लोकांना दिसला आणि त्याच्या अनुरोधाने त्यांनी त्याचा म्हणजे नवीन जन्मलेल्या राजाचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये जी भविष्यवाणी आहे ती भविष्यवाणी आपण पाहतो. पहा बरं, यशाचं ग्रंथ 60वा अध्याय 3रं वचन. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. राजे कुठे येतील? उदय प्रभेकडे. निघालेल्या ताऱ्याकडे राष्ट्रे येतील, राजे येतील, असं देवाची ही भविष्यवाणी जी होती ती या ताऱ्यामध्ये पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळतं. पुढे आम्ही पाहतो तिसरी गोष्ट, मग ज्ञानी लोकांनी आणलेल्या देणग्या येशूच्या चरणापाशी त्यांनी अर्पण केलेले आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा म्हणूनच आला नाही, तर ह्या मागील लोकांनी जे त्याला अर्पण केलं त्यावरून आम्हाला दिसून येतं येशू ख्रिस्त हा राजा म्हणून आला, येशू ख्रिस्त हा तारणारा म्हणून आला
आणि येशू ख्रिस्त हा देव म्हणून या जगामध्ये आलेला आहे. आम्हाला हे कधीच विसरता येणार नाही. आणि हे जे प्रगटीकरण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 3 स्वरूप आम्हाला पाहायला मिळतात, हे या एपिफनीच्या दिवशी प्रियानो आपण समजून घेत असतो. आम्हाला हेच पाहायला मिळतं शास्त्रामध्ये की ह्या मागी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्त जो राजा जन्माला आला त्याच्या दर्शनाला येत असताना सोने आणले आणि ते त्याला अर्पण केलेले आहे. सोने आणणे म्हणजे राजाला भेटायला जात असताना कोणी रिकाम्या हाताने जाईल का हो? कोणीच नाही जात, कोणीच जात नाही. देवाचा अभिषिक्त आहे. त्या काळामध्ये राजे म्हणजे देवाचे अभिषिक्त मानले जात असत, देवाची सेवा करणारे मानले जात असत. त्यांचा न्याय म्हणजे देवाचा न्याय मानला जात असे. आणि म्हणून राजांना भेटायला जात असताना त्यांना देणग्या घेऊन जात असत. आणि राजा म्हटल्यानंतर ह्या लोकांनी पूर्वेकडून आलेले हे जे लोक होते ते प्रियानो काय करत होते? त्यांनी सोनं आणलेलं आहे, सोनं त्याला अर्पण केलेलं आहे. आपण पण कोणाला जर भेटायला जात असताना फळं घेऊन जातो, आहे की नाही? त्यांच्याकडे नसतात म्हणून घेऊन जातो का? त्यांना विचारतो का काय आणू म्हणून? तुमच्याकडे काय नाही आहे असं नाही विचारत ना. परंतु एक शिष्टाचार म्हणून आपण काय करत असतो? एखाद्याला भेटायला जात असताना, एखाद्या कुटुंबाला व्हिजिट देत असताना आपण त्यांना गिफ्ट घेऊन जातो किंवा खाद्यपदार्थ किंवा मिठाईचा पुडा काहीतरी घेऊन जातो. रिकाम्या हाताने जाणे बरे नाही. पालकांना पण भेटायला जात असताना रिकाम्या हाताने जाणे बरे नाही. आता दुसरं उदाहरण बघा ना, शास्त्रामध्ये मी मनाचं काही सांगत नाही. कधी कधी मी स्वतःबद्दल बोलतो तर लोकांना वाटतं की स्वतःला लावून घेतात, यांची अपेक्षा अशी आणि तशी आहे. परंतु शास्त्रामध्ये काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. हा जो नामान कोडी आहे तो कोणाला भेटायला गेला होता कोड बरं व्हावं म्हणून? अलिशाला, है ना? हां, राजाकडे गेला आणि मग तिथून त्याला कुठे पाठवलं राजाने? जा देवाच्या सेवकाकडे जा, तुझे कोड काय होईल? बरे होईल. मग अलिशाकडे येताना तो रिकामा गेला का? किती दिलं त्याने, किती नेलं? जड जवाहीर, सोनं नाणं, आहे ना, रुपये आपल्या भाषेमध्ये, खाद्यपदार्थ सगळे त्याने त्या गाढवावरती टाकले, लादले आणि काय केलं? देवाच्या सेवकाला दिलेले आहे. देवाच्या सेवकाची, याजकाची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. देवाचा अभिषेक आहे, देवाने तुमच्याकडे त्याला पाठवलेलं आहे. त्याला हवं असलेलं नको असलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करणं हे चर्चचं काम आहे. या ठिकाणी तेच झालेलं आहे. शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. प्रिय प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला हनन्या आणि सप्फीराचं एक उदाहरण पाहायला मिळतं. आणि यांनी 5वा अध्याय बरोबर आणि यांनी काय केलं? आपली प्रॉपर्टी विकली आणि त्याचं दशांश पार्ट चर्चमध्ये द्यायला पाहिजे की नाही? तो दिला नाही, त्यामध्ये काटकसर केली. काय झाला परिणाम? दोघेही मेले. नको तिथे काटकसर केली. देवाच्या दृष्टिकोनातून देवाच्या चर्चला, देवाच्या अभिषिक्तांना द्यायच्या तिथे जर काटकसर करत बसले तर प्रियानो देवबाप हे पाहत असतो. देवबाप हे पाहत असतो आणि त्याप्रमाणे तो आम्हाला मोजून मापून देत असतो. सोनं दिलं राजाचं प्रतीक म्हणून, ऊद दिलेलं आहे. येशू मानवच नाही तर तो देवही आहे हे त्या ऊद देण्याच्या द्वारे या मागी लोकांनी काय केलेलं आहे? सिद्ध केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, आणि तेच आम्ही पाहतो, योहान म्हणतो आपल्या पहिल्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात पहिल्या वचनामध्ये की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तिसरी देणगी आपण पाहतो या मागी लोकांनी येशूला अर्पण केली, ती म्हणजे गंधरस आहे. आणि हे त्यागाचं प्रतीक आहे, हे दुःख आणि वेदनाचं प्रतीक आहे. आणि म्हणून यशया 53व्या अध्यायामध्ये प्रभू येशूच्या त्यागाबद्दलची भविष्यवाणी जी होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आम्हाला पाहायला मिळते. मागी लोकांचं सत्य काय आहे? मी मगाशी तुमच्यासमोर शुभवर्तमानातून वाचन केलेल्या मत्याचं शुभवर्तमान 2रा अध्याय 1 ते 12 वचनामध्ये, आणि त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने आढळते की जो शुभवर्तमानकार आहे तो असं म्हणतो की पूर्वेकडून ज्ञानी लोक प्रभू येशूच्या दर्शनाला आलेले आहेत. मागी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाला आलेले आहेत. आणि ते किती होते हे लिहिले का? नाही लिहिलं, नाही लिहिलं. पण चित्रामध्ये ग्रीटिंग कार्डमध्ये आपण 3 मागे बघतो, कारण सोने, ऊद आणि गंधरस असं त्यांनी अर्पण केलेलं, त्यावरून त्यांनी तो अंदाज बांधलेला आहे. पण शास्त्रामध्ये किती मागी लोक गेलेले होते हे लिहिलेलं नाही.
नाही. आता बघा, आपण कोणाला जर लग्नात गेलो तर नवरा नवरीला भेट देताना मी आणि माझी पत्नी गेलो, आता आम्हालाच लावून घेतो लागूकरण बरं का, मी आणि माझी बायको आम्ही दोघं गेलो तर आम्ही तिचं वेगळं बक्षीस देते, मी माझं वेगळं बक्षीस देतो का? दोघात एकच देणार की नाही? पण फोटो काढताना काय करतो आपण? हां, ती देते आणि मग काय सांगते? हात लावा, है ना? हात लावा त्या बक्षिसाला. मग मागी लोक जे आहेत, प्रॅक्टिकल, देवाचं वचन असं प्रॅक्टिकली जेव्हा आपण शिकतो तेव्हा ते बरोबर लक्षात राहतं. तसंच मागी लोक गेले ते तीनच नव्हते, सोनं घेऊन जो गेलेला आहे त्याला पण हात लावणारा पण कोणतरी दुसरा असेल ना मागी, अजून कोणतरी. ऊद ज्यानं घेऊन गेला त्यालाही हात लावणारा कोणतरी असेल ना, गंधरस घेऊन गेला त्यालाही हात लावणारा, मदत करणारा. म्हणजे असे किती मागी लोक होते आम्हाला माहिती नाही. आणि असं म्हटलेलं आहे की बायबलचं वचन पहा, मत्तयाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 1 वचनामध्ये, की त्या दिवसात यहुदियांतील बेतलेहमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक काय झालेलं आहे, येऊन यरूशलेमेस येऊन विचारू लागले. मागी लोक, लोक हे एकवचनी आहे का अनेक वचनी आहे? आता समजा चर्चमध्ये तुम्ही आलात भक्तीला आणि चर्चमध्ये एकच माणूस दिसला भक्तीला, बाकी कोणच नव्हतं, तुम्ही काय जाऊन सांगणार लोकांना? एक लोक आले होते नाही सांग, एक जण. समजा 2 जर असतील तर काय जाऊन सांगणार लोकांना? आज चर्चमध्ये 2 जण होते, है ना? पण समजा ते जर 10 असतील तर 10 लोक, ठीक आहे. अनेक वचनी वापरतो. मागी लोक म्हणजेच याचा अर्थ ते 1 आणि 2 नव्हते तर त्याच्यापेक्षा ते जास्त होते. मग आम्हाला ग्रीटिंग कार्डमध्ये 3च का दाखवले जातात? कारण सोने, ऊद आणि गंधरस 3च अर्पणे त्या ठिकाणी येशूला अर्पण केलेले आहेत, म्हणून असं वाटतं की 3 असावेत, परंतु त्याला शास्त्राचा काही आधार नाही. आता ह्या एपिफनीच्या दिवशी अनेक प्रथा अनेक चर्चमध्ये पाळले जातात. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च जे आहे, ज्याला पौर्वात्य चर्चेस म्हटलं जातं, त्याच्या जे फोरफादर्स होऊन गेले, पॅट्रियार्क्स जे होऊन गेले, त्यांचा असा विश्वास आहे की जे मागे यरूशलेमेस येऊन यहुद्यांचा राजा कोठे आहे हे पाहू लागले, विचारू लागले, शोधू लागले दर्शनासाठी, ते 1, 2, 3 नसावेत तर त्यांच्या विश्वासाप्रमाणे ते 12 असावेत. किती? 12. कारण येशूचे शिष्य किती होते? 12. इस्रायलाची लेकरं किती होते? इस्रायलाचे वंश किती होते? मग त्यांचा असा विश्वास आहे की कदाचित 12 मागी गेले असावेत. सारं प्रियानो, हे रहस्य आहे, हे रहस्य आहे. हे आम्हाला लगेच समजत नाही, परंतु जर आम्ही बारकाईने विचार केला तर 12ला फार महत्त्व आहे. येशूने 12च का निवडले, 13 का नाही निवडले? त्याला माहिती होतं ना यहुद्यासकर धोका देणार आहे, मग तो गेला की त्याला रिप्लेसमेंट म्हणून. तसं का नाही ठेवला 13वा? कारण 12ला फार महत्त्व आहे. 12 हे वंशज आहेत, म्हणजे 12 संख्येला फार महत्त्व आहे देवाच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून या पौर्वात्य जे चर्चेस आहेत त्यांचा असा विश्वास आहे की कदाचित 12 मागी लोक गेले असावेत. ऐतिहासिकदृष्ट्या, दुसरा मुद्दा, ऐतिहासिकदृष्ट्या हे जे मागी लोक गेले हे खगोलशास्त्रज्ञ होते. ते पर्शियावरून आले होते आणि ते याजकीय वंशातले होते आणि म्हणून त्यांचा देवाच्या वचनाचाही अभ्यास होता. म्हणून जेव्हा हेरोदाने त्यांना विचारलं की काय भविष्यवाणी आहे, तेव्हा त्यांनी काय सांगितलं? असं सांगितलं का की आमच्या खगोलशास्त्रज्ञाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय? नाही सांगितलं. हे जरी व्यवसायाने खगोलशास्त्रज्ञ होते तरी त्यांनी हेरोदाला सांगितलं, संदेष्ट्यांच्या द्वारे असे लिहिले आहे. म्हणजे काय? ते देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे होते, ते देवाचं वचन समजणारे लोक होते. आणि म्हणूनच तर असं म्हटलेलं आहे की संदेष्ट्यांच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेतलेहेमा यहुदाच्या प्रांता, तू सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही, मुळीच नाही. आणि म्हणून त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला आणि पुढे त्यांनी वाचलं, माझ्या इस्रायल लोकांस पाळील
असा सरदार यहुदातून निघेल. सरदार, कारण हा सरदार जो होता तो यहुद्यांचा राजा होता, तो सेनापती होता. आणि म्हणून प्रियानो, ते शोध करत असाच आले, यहुद्यांचा राजा जन्मला, तो कोठे आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं की मागी लोक जे आले त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त गवानीत नव्हता. त्याला आश्चर्य वाटलं. म्हटलं गवानीत आपण दाखवतो, मेंढपाळ पण दाखवतो आणि ते मागी लोक पण दाखवतो, कारण मागी लोक दाखवायला प्रियानो परत गवानी आम्हाला 6 तारखेला बनवावी लागेल. पण शास्त्रामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं आणि शिकायला मिळतं की हे जे मागी लोक आहे हे बेथलेहमला पोहोचले, ते लगेच पोहोचले नाहीत जसं मेंढपाळ पोहोचले. लुकाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि त्या ठिकाणी जर आपण 16 वचनामध्ये वगैरे वाचायला लागलो तर आम्हाला असं पाहायला मिळतं की जशी देवाच्या दूताने त्या मेंढपाळांना आज्ञा दिली आणि सुवार्थ सांगितली तसं ते उठले, लागलेच आणि गेले असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना काय दिसले? मरिया आणि योसेफ यांच्यासोबत गवानीमध्ये गुंडाळलेले बालक. पण ज्ञानी लोक जेव्हा गेले तेव्हा काय झालं? येशू कुठे होता? पहा बरं त्या वचनामध्ये. 11 वचन वाचा, मत्तई 2 आणि 11. मत्तई 2 आणि 11 वाचा. जेव्हा ते त्यांच्या घरात गेले, मागी लोक घरात गेले, तेव्हा काय लिहिलेलं आहे? तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ. गवानीत लिहिले का? नाही लिहिले. ज्ञानी लोक आले त्यावेळेला येशू 2 वर्षाच्या आतमधला होता. हेरोदाने त्या मागी लोकांकडून नीट विचारून घेतले. काय नीट विचारून घेतले? नीट हा शब्द महत्वाचा आहे. काय विचारून घेतले? की तो यहुद्यांचा जो राजा आहे तो कधी जन्मला. नीट म्हटलंय. या नीट शब्दाने माझं लक्ष वेधून घेतलं, कारण त्या नीटवरून त्याने अंदाज बांधला की बाळक किती वर्षाचा असेल. आणि मग त्याने फरमान सोडले, 2 आणि 2च्या खालची मुलं मारून टाकावी. म्हणजेच येशू ख्रिस्त ज्ञानी लोक आले त्यावेळेला पळत असणार आहे घरामध्ये, तो चालत असणार आहे. आम्ही कधी कधी देवाच्या वचनाचा सहज वाचून जातो, परंतु विचार करत नाही की कशा प्रकारे देवाने ह्या प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये विणलेली आहे. मेंढपाळांना येशूचं दर्शन गवानीत झालं, तर मागी लोकांना येशूचं दर्शन घरात झालं. कुठं झालं? घरामध्ये झालेलं. गवान म्हणजे काय? आपण पाहिलेलं आहे नाताळच्या दिवशी ना. ती घरात नसते, ती घराच्या बाहेर असते, कारण ती गोठा आहे ना. गोठा घरात असतो का? गोठा बाहेरच असतो. म्हणून मेंढपाळांना येशूचं दर्शन घराच्या बाहेर झालं आणि ज्ञानी लोकांना येशूचं दर्शन घरामध्ये झालेलं आहे. यामध्ये ताऱ्याला फार महत्व आहे. आम्ही ख्रिसमसला तारा वापरतो, कंदील नाही वापरत. आता काही काही लोक 5 टोकाचा तारा वापरतात, काही 7 टोकाचा, काही 7 टोकांचा, है ना. आता बरेच टोका असलेला आलाय नवीन नवीन डिझाईनचा. मत्तईचं शुभवर्तमान 2 अध्याय 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांना पूर्व दिशेला पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. स्टार बिकेम देअर गाईड. तारणाऱ्या येशूकडे नेण्यासाठी हा तारा त्यांचा मार्गदर्शक झालेला आहे, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. नंतर मला हे पाहायला मिळालं की मागी लोक यहुद्यांच्या राजाचा शोध का घेत होते. मला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की त्यांच्यावर दानिएलाच्या भविष्यवाणीचा प्रभाव होता. जर आम्ही दानिएल 5 अध्याय 11 वचन वाचलं तर पहा बरं काय लिहितो दानिएल. पश्चिम देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे. आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश दिले व देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान मी त्याच्या नाही दिसून येतात. परमेश्वराचा प्रभाव, परमेश्वराचा अभिषेक दानिएलावरती आलेला होता आणि परमेश्वराचा प्रकाश जो आहे तो दानिएलामध्ये होता. आणि दानिएल हा प्रभावशाली
असा देवाचा सेवक म्हणून त्या राज्यामध्ये मानला जात होता. बाबेलच्या मागी वंशापैकी दानिएल हा एक होता. गणनाचं पुस्तक 24वा अध्याय 17व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण पाहूया. मी त्याला पाहिले, पण तो आता दिसत नाही. त्याला न्याहाळले, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावले, आणि इस्रायलातून एक गाढचंद्र निघाले. बरोबर, याकोबाचा एक तारा निघेल. परमेश्वराची ही भविष्यवाणी आहे आणि हाच तो तारा, त्याचा प्रतीक म्हणून देवबापाने आकाशामध्ये तारा दिलेला आहे. मार्गदर्शन, प्रत्येक गोष्ट शास्त्रामधील प्रत्येक वचन आणि शब्द फार महत्त्वाचं. ते असंच लिहिण्यात आलेलं नाही आहे. त्याचं कनेक्शन बघा जुन्या करारामध्ये किती वर्ष अगोदर जोडलं गेलेलं आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो, मागी लोक जे आहेत ते येशूबद्दल विचारपूस करत गेलेले आहेत. याच्यामध्ये दोन व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतात, एक हेरोद आणि एक मागी लोक. हेरोद जो होता त्याला येशूबद्दल माहिती होती, परंतु सत्तेसाठी त्याने त्या बालकाचा, त्या येशूचा नाश करायचा ठरवला. परंतु मागी लोक आम्हाला पाहायला मिळतात की त्यांना येशूबद्दल माहिती मिळाल्यावर ते येशूचा शोध करत गेले. त्यांनी प्रवास केला, मैलोंच्या मैल प्रवास केला, रात्रंदिवस प्रवास केला, उपाशी तापाशी राहिले, कष्ट घेतले, श्रम घेतले आणि त्या येशू ख्रिस्ताचं दर्शन घेऊन त्याची त्यांनी भक्ती केलेली आहे. दोन व्यक्ती, दोन स्वभाव. एकाला माहिती होतं पण त्याने त्याच्या विरोधामध्ये कार्य केलं, आणि दुसऱ्या व्यक्तींना माहिती होतं, त्यांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलं, देवाची भक्ती केलेली आहे. आणि मग काय झालं पुढे शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की मागी लोक वेगळ्या मार्गाने परतले. मत्तयाचं सुवर्तमान 2 अध्याय 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्यांना स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वतःच्या देशाला निघून गेले. स्वप्नात म्हणजे काय? ते रात्री तिथं झोपले. ते घरात येशूचं दर्शन घेतलं हा त्याचा दुसरा पुरावा आहे. मेंढपाळ झोपले का? नाही झोपले. त्यांनी दर्शन घेतलं आणि ते निघून गेले. पण मागी लोकांनी दर्शन घेतलं, तिथे त्यांनी झोप घेतली, कारण त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडणं आवश्यक होतं. आणि स्वप्न जर पडलं नसतं, हे परत येरुशलेमला गेले असते, हेरोदाने येशूची कत्तल केली असती. हे होऊ नये म्हणून त्यांनी तिथे मरियेच्या घरी राहावं. ही दैवी योजना आहे. ही दैवी योजना आहे. एलिया त्या सारफत येथील विधवाच्या घरी जाऊन त्यांनी राहावं, ही दैवी योजना होती. आणि जेव्हा चमत्कार झाला तेव्हा ती विधवा स्त्री काय म्हणाले? मला आता कळले तुम्ही देवाचे संदेष्टे आहात. आणि तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. मरिया फार हुशार होते. येशूच्या जन्माच्या अगोदरपासून तिला देवबाप देत असलेल्या सगळे भविष्यवाणी, सगळे आश्वासन ती त्याचं जतन करून ठेवत होती मनामध्ये. आणि त्या प्रत्येक भविष्यवाणीचं लागूकरण ती आपल्या लेकराच्या जीवनामध्ये करू लागली होती. आणि म्हणून हे मेंढपाळ आल्यावर तिला आश्चर्य नाही वाटलं. हे कोण आले म्हणून अचानक. तिने नक्कीच समजून घेतला असणार की हे आले, एवढ्या रात्री आलेत किंवा भल्या पहाटे आलेत, याचा अर्थ असा की देवाने काहीतरी वेगळं मार्गदर्शन त्यांच्याद्वारे मला आणि माझ्या कुटुंबासाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून मेंढपाळ आले आणि त्यांनी काय सांगितलं मरियेला? काय सांगितलं? आम्ही रानामध्ये मेंढरं चारत असताना दूत आलंय आणि त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं, सुवार्ता सांगितली. तिला किती आनंद झाला असेल. ते जात नाहीत तोपर्यंत काही महिन्यांनी कोण आले? ज्ञानी लोक आले. त्यांनी काय सांगितलं? यहुद्यांचा राजा जन्मला. मरियेला माहित होतं का यहुद्यांचा राजा आहे हा? मला तुम्हीच सांगा की मरियेला येशू राजा आहे हे माहिती होतं का? बोला, चुकलं तरी हरकत नाही. राजा आहे हे तिला माहिती नव्हतं. कारण दूताने काय सांगितलं होतं? तू पुत्र प्रसवशील
त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल. म्हणजे तो तारणार आहे हे माहिती होतं, पण तो राजा आहे हे माहिती होतं का? नव्हतं. असं देवदूताने तिला सांगितलं होतं का? नव्हतं. योसेफाला काय सांगितलं? भिवू नकोस, आपल्या होणाऱ्या पत्नीचा तू स्वीकार कर, कारण ती पुत्र प्रसवेल, त्याला इमॅन्युएल म्हणतील. म्हणजे काय? राजा म्हणतील असं म्हटलं का? तो राजा होणार असं सांगितलं का? नाही. म्हणून एक जी गोष्ट राहिली होती येशूबद्दल सांगण्याची, ती देवाने आपल्या ह्या मागी लोकांच्या द्वारे मरियेकडे पाठवून पूर्ण केली. मरियेला समजलं माझ्या पोटी आलेला पुत्र हा राजा. हालेलुया. येस. देव कधीही आपलं कार्य अपूर्ण सोडत नाही, तो पूर्णत्वास नेत असतो. आणि मग आम्ही जे सुरुवातीला पाहिलं होतं की एपिफनीचे 3 भाग आहेत, आणि त्यातला पहिला भाग आम्ही पाहिलेला आहे की हे मागी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला भेटले, त्यांनी त्याचं दर्शन घेतलं. येशू उघडपणे जगासमोर आता प्रगट झालेला आहे की यहुद्यांचा राजा जन्माला आला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो या एपिफनीचा दुसरा भाग आहे, तो म्हणजे येशूचा बाप्तिस्मा. बाप्तिस्म्याच्या वेळेला आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. दैवी त्रेकाच्या, आणि मग त्यावेळेला काय झालेलं? प्रगटीकरण झालं. त्रेक जो देव आहे आमचा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, या त्रेक देवाचं वर्णन आणि प्रगटीकरण येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला आम्हाला पाहायला मिळतं. देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो कबुतराच्या स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्तावरती उतरलेला आहे. लुकाचं शुभवर्तमान 3 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये आम्ही पाहतो, आणि येशू देवाचा पुत्र आहे हे प्रगटीकरण त्या ठिकाणी झालं. आणि तिसरा भाग जो आहे या येशूच्या प्रगटीकरणाचा किंवा एपिफनीचा, आणि तो म्हणजे काना येथील लग्न आहे, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार केलेला आहे. योहानाचं शुभवर्तमान 2 अध्याय 1 ते 11. येशू आमच्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये, आनंदामध्ये करतो, हा त्याचा अर्थ आहे. आमचं कमीपण भरून काढणारा आमचा येशू आहे. द्राक्षरस कमी पडला आणि प्रभू येशू तिथंच होता, त्याने आज्ञा केली आणि पाण्याचा द्राक्षरस केला. आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या चर्चमध्ये ज्या वेळेला तुटवडा येतो, समस्या येतात, अडचणी येतात, दुःख येतं, प्रभू त्या ठिकाणी जर असेल तर नक्कीच तो आमचं ते दुःख, संकट, अडचण दूर करेल आणि आम्हाला आशीर्वादाने भरेल. हेच एपिफनीचा आम्हाला 3ऱ्या भागातून शिक्षण मिळतं. आणि म्हणून प्रियानो, येशू यहुद्यांचाच नाही तर येशू हा संपूर्ण जगाचा आहे हे आम्हाला शिकवण आहे. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 42 वचन वाचा बरं कोणीतरी. हे आम्हाला कळले आहे. हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्ही स्वतः पाहिले आणि ऐकले, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. एपिफनीचं महत्त्व हेच आहे प्रियानो, येशू फक्त यहुद्यांचाच नाही तर तो सर्व जगाचा तारणारा म्हणून आलेला आहे. तो या पापमय जगामध्ये प्रकाश म्हणून आला, आणि म्हणून तो म्हणाला की मी जगाचा प्रकाश आहे. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. नाताळचा समारोप म्हणजे एपिफनी आहे. प्रभू येशू ख्रिस्त जन्मला आणि मग एपिफनीच्या दिवशी तो जगाला प्रगट झालेला आहे. जर तो आम्हाला प्रगट झाला असेल तर आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांनासुद्धा तो प्रगट होणं गरजेचं आहे. त्याचं दर्शन आमच्या जीवनाद्वारे आम्ही देणं आणि त्याद्वारे लोकांना प्रभूकडे आणण्याचं महान कार्य एपिफनी आज आम्हाला देत आहे. आणि ते करण्यासाठी या जगामध्ये जात असताना प्रभू तुम्हाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यवा दे बाप्पा, आम्ही स्तुती करतो, आराधना करतो. एपिफनी म्हणजे प्रगटीकरण. हो प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त हा देव आहे, हा राजा आहे, हा तारणारा आहे, हे प्रगट व्हावं. आणि म्हणूनच प्रभू देव बाप्पा हा सण चर्चेसमधून पाळला जातो आणि आम्हाला आव्हान दिलं जातं की या गोष्टी प्रभू आम्ही इतरांपर्यंत याद्वारे पोहोचवाव्यात. त्यासाठी तो आम्हाला धीर दे, त्यासाठी तो आम्हाला धाडस दे, त्यासाठी तो आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. तारणारा आमचा येशू याच्याद्वारे. आमेन.